हे सगळं काय आहे? ऋषी, मी तुला विचारते, हे सगळं काय आहे? आई, कॉलेजमधल्या काही स्टुडंट्सना जरा एक टॉपिक अवघड जात होता म्हणून मी... तू कॉलेज सोडलंयस हे विसरलायस का? इथे इथे ऑफिसमध्ये बसून तू हे सगळं करतोयस? या मुलीला मदत करतोयस तू, जिने तुला मला सगळ्यांना फसवलंय? हिला? मुळात मला कामिनीचा मुद्दा त्या दिवशी पटला नव्हता आणि म्हणूनच जेव्हा तू स्टुडंट्स प्रोटेस्टला त्यांची मदत करत होतास ना, मी तुला परमिशन दिली. तिथे हीच मुलगी होती ना? मॅडम हे बघा, त्यांची खरंच काय चूक नाही आहे. तुम्ही एक मिनिट, मी तुझ्याशी बोलत नाहीये. आई एक मिनिट प्लीज. बघ, त्यांच्या परीक्षा सुरू आहेत, मी त्यांना फक्त थोडीशी मदत करत होतो, दॅट्स इट. इथे ऑफिसमध्ये राहून तुला कॉलेजचा विचार करायचा असेल ना, तर बेटर यू गो बॅक ऋषी. येते. दिस इज नॉट डन. मला मीटिंगला जायचंय. तुला इथे ऑफिसमध्ये राहून तुझं हे लेक्चर कंटिन्यू करायचं असेल तर कॅरी ऑन. बट लेट मी बी ऑनेस्ट, मी तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती. आई एक्सक्यूज मी. ऐक एकदा. आई ऋषी सर सॉरी. कमळी प्लीज तू सॉरी म्हणू नकोस. याच्यात तुझी काही चूक नाहीये. तू प्लीज आईचं बोलणं मनाला नको लावून घेऊ. अहो पण किती बोलल्या त्या तुम्हाला? माझ्यामुळे झालं ना. मी तुम्हाला शिकवायचा आग्रह करायलाच पाहिजे नव्हता. कमी एक पहिले तर तू शांत हो, ठीक आहे? तुझी परीक्षा आली आहे, आता तू अभ्यासाकडे फोकस कर फक्त. आईशी बोलीन मी नंतर. सर सॉरी, मी करतो अभ्यास. ऋषी हे बघ, आईंचा कमळीवर राग आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी न आवडणं स्वाभाविक आहे रे. माहिती आहे ग वहिनी, पण बरोबर आहे. ऑफिसमध्ये असताना मी त्यासने अभ्यास घ्यायला सांगितलं. मग त्या चिडणार नाही तर काय करणार? माझ्यामुळे उगाच त्यासने वरडा पडला.